विदर्भ पाटील आपलं स्वागत करतो आणि आत्ताची सगळ्यात मोठी महत्वाची बातमी समोर आलेली आहे आणि ती म्हणजे जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावरती मुंबईतील ब्रीच कँडी या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांना योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे आपण पाहतोय त्यांचं आज निधन झालेलं आहे। नुकताच जी बातमी जी आहे ती समोर येते, अत्यंत जगामध्ये ही महत्वाची बातमी, कारण जगप्रसिद्ध असे हे रतन टाटा होते आणि आपण एकंदरीत पाहतोय की अनेक उद्योगपती आणि महाराष्ट्रामध्ये असेल देशभरामध्ये असेल अनेक आपण पाहतोय त्यांच्या संस्था होत्या, त्यांच्या ट्रस्ट होत्या आणि आता ह्या सगळ्याला कुठेतरी धक्का बसताना पाहायला मिळत आहे। कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय रतन टाटा हे संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये एक चर्चिले असे नाव होते आणि आता त्यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्या निधनानंतर आता संपूर्ण देशभरामध्ये आपण पाहतोय हळहळ व्यक्त केली जाते, राजकारणी असतील ते सुद्धा श्रद्धांजली वाहतात आणि दुसरीकडे आपण पाहतोय की रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण उद्योग जगामध्ये जी शोककळा जी ती पसरलेली आहे, संपूर्ण स्तरावरून त्यांना श्रद्धांजली जी ती वाहिली जाते। एकंदरीत आपण रतन टाटा यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत। ज्या प्रकारे आपण पाहतोय की रतन टाटा यांनी खरं तर त्यांना उद्योगपती म्हणून संबोधलं जात होतं, उद्योगपती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। देशभरामध्ये अनेक आपण पाहतोय देशभरातील अनेक क्षेत्रामध्ये आपण पाहत असेल त्यांच्या गुंतवणुकी ज्या त्या आपल्याला पाहायला मिळत होत्या। खरं तर टाटा हे नाव प्रसिद्ध होतं, रुग्णालयात असेल, हॉस्पिटल असेल किंवा अनेक क्षेत्रामध्ये असेल, टाटा हे नाव नेहमीच चर्चेला जात असायचं। मात्र आता रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरामध्ये जी शोककळा पसरलेली आहे, हळहळ व्यक्त केली जाते। ज्या वेळेला ही बातमी म्हणजे आपण ज्या वेळेला पाहतोय की मेडिकल बुलेटिन जे रात्रीचं आलं होतं, त्या मेडिकल बुलेटिन मध्ये आपण पाहतो की रतन टाटा यांच्या निधनाची माहिती जी आहे समोर आली होती। या संदर्भातील माहिती जी आहे ती टाटा समूहाने सुद्धा दिली होती, त्या संदर्भातलं प्रसिद्धी पत्रक सुद्धा त्यांनी समाज माध्यमांवरती जाहीर केलं होतं आणि अखेर हा निधन जे रतन टाटा यांचं झालं त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये शोकाकुल जी आहे ती पसरलेली आहे। एकंदरीत आपण पाहतोय की संपूर्ण राजकारणी जे आहेत ते आपण पाहतोय देशभरातील असतील, राज्यातील असतील, संपूर्ण राजकारणी रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्यासाठी श्रद्धांजली सुद्धा वाहत आहेत। एकंदरीत आपण पाहतोय श्री रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच, पण त्या पलीकडे ते देशाला ठाऊक होते, कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते। शिक्षण, गमोन्नती आणि कुपोषण आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय असेच आहे। देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे। समाजातून कमावलेला परत केले पाहिजे या श्रद्धेनेच ते कायम जगले। फार पूर्वी टाटा ट्रस्टने कॅन्सर रुग्णांसाठी सुरू केलेल्या सुविधा असोत किंवा अलीकडे मुंबईत सुरू केलेले प्राण्यांचे रुग्णालय हे त्यांच्यातील करुणेचा परिचय देते। रतन टाटा यांच्यासोबत अनेकदा भेटीची संधी मला प्राप्त झाली। मुख्यमंत्री असताना राज्यात विलेज सोशल ट्रान्सफॉर्मन्स आपण पाहतो एकंदरीत फाउंडेशनची निर्मिती आम्ही केली, त्यावेळी बहुतेक बैठकांना ते येत असत। अतिशय सक्रिय राहून त्यांनी राज्य सरकार सोबत काम केले होते। त्याच काळात राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी मॅग्नेटिक महाराष्ट्राचे आयोजन त्यांनी केले होते, तेव्हाही ते सातत्याने सोबत होते। नागपुरात आम्ही नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना केली, तेव्हा सातत्याने त्यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय पाठिंबा प्राप्त झाला। त्यांचे जाणे आणि ही महाराष्ट्राची देशाची मोठी हानी आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। अशा शब्दात त्यांनी रतन टाटा यांना आपण पाहतोय श्रद्धांजली वाहिली। तर दुसरीकडे आपण पाहतोय की रतन टाटा जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी समोर आली होती त्यानंतर रतन टाटा यांचे आपण पाहतोय एकंदरीत वारसदार कोण असणार आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा जी ती सुरू होती। त्या संदर्भातली अधिक माहिती आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। रतन टाटा यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि त्यांचे चुलत भाऊ नोएल टाटा, त्यानंतर टाटा ग्रुप मधील अनेक कंपन्यांतील एक महत्वाचे नाव असलेल्या 34 वर्षीय माया टाटा, स्टार बाजारचे प्रमुख 32 वर्षीय नेव्हिल टाटा, इंडियन हॉटेलचे प्रमुख 29 वर्षीय रिया टाटा, असे 4 नावं जी ती समोर येतात। त्यामुळे एकंदरीत जर आता आपण सद्यस्थितीत पाहायला गेलं तर या सगळ्यावरती ज्या प्रकारे रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समोर आली त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये शोककळा जी ती पसरल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहतोय ज्या वेळेला त्यांच्या निधनाची बातमी समोर आली होती त्यानंतर खरं तर संपूर्ण
उद्योग जगाला धक्का बसल्याचं पाहायला मिळत होतं. संपूर्ण राजकारणी जेव्हा रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समोर आली त्याच्यानंतर आपण पाहतोय की त्यांना श्रद्धांजली वाहतात. दरम्यान आपण पाहतोय रतन टाटा यांच्याबाबत काही विशेष असं होतं ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सामान्य भारतरत्न पुरस्कार प्रदान त्यांना करून रतन टाटा यांचा गौरव करावा या मागणीने मोठा जोर पकडला होता. हायकोर्टात या मागणीसाठी चक्क याचिकाही दाखल झाली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेण्यास विनम्र नकार दिला होता. तरी ही मोहीम जोरात सुरू होती. मात्र स्वतः रतन टाटा यांनी पुढाकार घेऊन हे सर्व थांबवा अशी जाहीर विनंती केली होती. दुसरीकडे आपण पाहतो 2008 मध्ये रतन टाटा यांचा आपल्या देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण प्रदान करून गौरविण्यात आलं होतं. ज्या प्रकारे आपण पाहतोय टाटा हे नाव खरं तर संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध होतं. विशेष म्हणजे ज्या प्रकारे कॅन्सरचे जे रुग्ण होते त्यांच्यासाठी टाटा हॉस्पिटल सुद्धा जे ते केवळ मुंबईत नव्हे तर देशभरातील अनेक भागात सुरू करण्यात आले होते. विशेष म्हणजे मुंबईतील जे टाटा हॉस्पिटल होतं ज्याच्यामध्ये कॅन्सरचे पेशंट असतील त्यांच्यावरती उपचार केले जात होते. एक दिलासा त्यांना त्या ठिकाणी मिळत होता. अशा विविध संस्थांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. अनेक ट्रस्ट आहेत आणि आपण जर पाहायला गेलं तर विविध भागांमध्ये त्यांनी खरं तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मदतीचा हात जो टाटा यांनी दिला होता. अनेक आपण पाहतोय की मदत जी टाटा यांच्याकडून संपूर्ण देशभराला सुद्धा केली जात होती. विशेष म्हणजे जेव्हा आपण पाहतोय की एकंदरीत आपलं आर्थिक सहाय्य असतं किंवा आर्थिक मदत असते ही सुद्धा रतन टाटा यांच्याकडून मोठ्या प्रमाणात राज्याला असेल देशाला झाल्याचं पाहायला मिळत होते. अनेक परदेशी देशी अशी अनेक गुंतवणूक आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं नाव खरं तर जगप्रसिद्ध होतं आणि या जगप्रसिद्ध नाव असलेल्या रतन टाटा यांचं अखेर निधन झालेलं आहे. खरं तर पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावरती ब्रीच कँडी या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी एकंदरीत त्यांच्यावरती ज्या प्रकारे उपचार सुरू होते मात्र त्यांनी उपचाराला योग्य प्रतिसाद न दिल्याने त्यांचं अखेर निधन झालेलं आहे. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय की बुलेटिन सुद्धा समोर आलेलं आहे. आणि या सगळ्यानंतर आता रतन टाटा यांचं निधन झाल्याच्या नंतर संपूर्ण उद्योग जगाला मोठा धक्का बसलेला आहे. दरम्यान या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.